कोल्हापुरात गेल्या 5 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय। यामुळे इथल्या पंचगंगा नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याचं दिसून आलंय। मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय। राजाराम बंधाऱ्यासह रुई बंधारा आणि इचलकरंजी बंधाराही पाण्याखाली गेल्यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे कोल्हापुराच्या पंचगंगा नदीमध्ये पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या कसबा बावडा परिसरात असणाऱ्या राजाराम बंधारा या ठिकाणी आहे। पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झाल्याने राजाराम बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे, ओसंडून वाहताना आपल्याला दिसतोय आणि या मार्गावरील जी वाहतूक आहे ही वाहतूक प्रशासनाने बंद केलेली आहे। गेली 5 दिवस जो पाऊस पडतोय या पावसामुळे गेल्या 24 तासामध्ये साधारण कोल्हापूर जिल्ह्यात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 17 फुटांवर स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर तुळशी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये साधारण 109 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।